पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोकाभिमुख घोषणा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता 20 सप्टेंबरपासून लागणार असल्याची शक्यता असून ऑक्टोबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये राज्यात मतदान होण्याचीही शक्यता आहे। त्यापूर्वी होत असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या घोषणा आणि सत्ताधारी आमदारांना मोठ्या प्रमाणावरती निधी सुद्धा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। लोकसभेच्या निकालानंतर राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या 27 तारखेपासून सुरू होत आहे। विधानसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या अधिवेशनात महायुती सरकारच्या वतीनं मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे। अधिवेशनात कोणत्या मोठ्या घोषणा? लाडकी बहीण योजना, मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना, गरीब महिलांना महिन्याला 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता, दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना होणार लाभ, युवकांच्या रोजगारासाठी योजना, तंत्र शिक्षण घेणाऱ्या ITI शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्या योजनेची शक्यता, ITI शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्टार्टअप अंतर्गत 1 लाख ते 5 लाखांचा कर्ज देण्याचा सरकारचा विचार, तंत्र शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म, कृषी सन्मान योजनेची व्याप्ती वाढणार, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता, या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता, राज्याच्या ग्रामीण भागातील अर्थकारण बदलण्यासाठी हातभार, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय, राज्यातील शेतकऱ्यांवर असलेलं 31,000 कोटींचं कर्ज माफ होण्याची शक्यता, ग्रामीण भागात असलेली शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, मराठा आणि OBC आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता, सगळे सोयरे अध्यादेशासाठी जरांगेंची सरकारला 13 जुलैची मदत, OBC आणि मराठा समाजाच्या नेत्यांच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये निर्णय, महात्मा फुले जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना 1 जुलैपासून सर्वांसाठी लागू, उपचारांसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार, योजनेचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होणार। या घोषणा लोकसभा निवडणुकांपूर्वी का केल्या नाहीत असा सवाल महाविकास आघाडीकडून विचारण्यात येतोय। जर ते सक्सेसफुली करू शकत असतील तर त्यांनी याच्या आधी का नाही केलं? म्हणजे मध्य प्रदेशच्या इलेक्शनला होऊनही एवढे वर्ष होऊन गेले, एवढे महिने होऊन गेले, आता ऐन 2 महिन्यावर इलेक्शन आलंय आणि आता ती अनाउन्समेंट करायची म्हणजे ते फक्त इलेक्शनला सामोरे ठेवून करण्याचा प्रयत्न आहे, नाहीतर त्यांना काही घेणं देणं नाहीये महिलांच्या बद्दल, असं नक्कीच आहे। दुसरीकडे या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांकडून आमदारांना मोठा निधी दिला जाईल असंही सांगण्यात येत आहे। अजित पवारांच्या अर्थ खात्याकडून सत्ताधारी आमदारांना 2 कोटी ते 5 कोटींपर्यंत निधीची अपेक्षा सत्ताधारी आमदार व्यक्त करतात। राज्यासमोर वित्तीय तूट 99,000 कोटींची असताना होणाऱ्या निधी वाटपावर आक्षेप घेण्यात येतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सुद्धा याबाबत गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय। रोहित पवारांचा काय इशारा? निवडणुका जवळ येत असल्याने आम्ही काहीतरी केलं असं दाखवावं या विवंचनेमधून सत्ताधारी आमदारांना येणाऱ्या अधिवेशनात भरीव निधी देण्याच्या हालचाली सुरू आहेत। पण निधी देणार कुठून हा प्रश्न अर्थमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांची फाईल ज्यांच्या सहीने पास होते त्या गृहमंत्र्यांना पडतो की नाही? सरकारच्या याच उधळपट्टीमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये निधीचा खडखडाट झाला असून यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाची 20,000 कोटींची बिलं अद्यापही थकीत आहेत। सरकार बिलं देत नसल्यानं राज्यामधील बहुतांश कामं सुद्धा थांबली आहेत आणि अशी स्थिती असताना आणखी कमिशन खाण्यासाठी आणि पदाधिकाऱ्यांना आमदारांना खुश करण्यासाठी नवीन कामांना निधी देण्याचा घाट घातला जातोय का? यासाठी पुन्हा नव्याने हजारो कोटींची कर्ज काढली जातील। हे सरकार पुन्हा सत्तेत तर येणार नाही, मात्र जाता जाता राज्याच्या तिजोरीची पूर्णपणे वाट लावून जाईल हे मात्र नक्की आहे। 2 दिवस थांबा, फार मोठा स्फोट आहे। त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की 5,000 कोटीपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे। 60,000 कोटी रुपये अशी कामं या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहेत आणि देय रक्कम आपण आता जर बघितली तर 20,000 कोटीच्या आसपास आहे। कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसा मिळत नाही आणि त्याच्यामुळे कामं पूर्ण होत नाहीत आणि पैसे मिळवण्यासाठी अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की तू आम्हाला भेट, जो काय टक्केवारी द्यायची दे आणि तुझे पैसे घेऊन जा। या अधिवेशनामध्ये आमदारांना खुश करण्यासाठी आणि हे महायुतीचं शेवटचं अधिवेशन आहे, परत 2024ला परत काय ते सत्तेत येणार नाहीत, या दृष्टिकोनातून कदाचित कमिशनसाठी आणि आमदारांना खुश करण्यासाठी खूप मोठा निधी
हा या अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदारांना दिला जाईल अशी चर्चा आहे. सगळ्यांची खैरात आता 2 दिवसात पाहायला मिळेल, कारण सरकार घाबरलेलं आहे आणि सरकारला खात्री आहे की आपण आता पुढच्या वेळी निवडून येत नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणून या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या जनतेला एक वेगळा कर्ण दिसेल, जो सगळं काही दातृत्व देण्याचा प्रयत्न करतोय. आजकाल तो रोहित पवार सुद्धा हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आजकाल त्याचे अंदाज बांधायला सुरुवात करतोय. पाऊस पडेल, जोरात पडणार, मुसळधार पाऊस पडेल. पडला का मुंबईत पाऊस? नाही पडला. तसाच तो रोहित पवारच आहे. एखादी बातमी सोडून द्यायची आणि मग आता ते कसे चलबिचल होतील, मग अधिवेशनानंतर कसं यांचं वापसी होईल, या सगळ्या कल्पनेचा भडीमार तो मीडियाच्या मार्फत करायचा प्रयत्न करतोय. परंतु तसं काही होणार नाही. अजितदादाचे आमदार सर्व त्यांच्याबरोबर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कमी जागा तर महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालंय. अधिवेशनात विरोधी बाकांवर असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. अशा स्थितीत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न मवियाच्या नेत्यांचा असेल तर विधानसभेच्या तोंडावर लोकाभिमुख घोषणा आणि सत्ताधारी आमदारांना निधी वाटप सत्ताधारी कसं करणार हे पाहावं लागणार आहे. पावसाळी अधिवेशन यामुळे अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.